नमस्कार मित्रांनो, तर आपला एक नवीन संकल्प आपण चालू केला आहे। तर शेती आपण शेतकऱ्यांना एक ठरवायचं, शेती आपण इतरांसाठी भरपूर केली, लोकांसाठी केली आणि आता पण करतच आहोत। पण इथून पुढे स्वतःसाठी पण थोडीशी शेती करायची। 1-2 गुंठा स्वतःसाठी बी पिकवायचं, स्वतः पिकवायचं, स्वतः खायचं, ऑर्गॅनिक खायचं, ऑर्गॅनिक राहायचं। त्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केलेली आहे। तर बघा मित्रांनो, आपण वाफे वगैरे तयार करत आहोत आता। इथून आपल्याला काय करायचं, घरी पिकवायचं, निरोगी निरोगी पिकवायचं, निरोगी खायचं। केमिकल फवारणी खत पाणी काय वापरायचं नाही, कारण आज बघत आहोत आपण किती आजार पसरत आहेत। कॅन्सर, बरे मोठमोठाले आजार, कॅन्सरसारखे आजार कशामुळे येत आहेत, तर केमिकलचं फर्टिलायझर खताचं आपण खातो, त्याच्यामुळे एवढे आजार येत आहेत। तर ही आपण नवीन सुरुवात आपल्यापासून केलेली आहे। तर हा प्रयोग आपण चालू केलेला आहे आणि ह्या संकल्पनेमध्ये कुणाला जोडायचं असेल तर जोडू शकता। आणि शेतकऱ्याला एवढी कळकळीची विनंती आहे की स्वतःसाठी पण थोडी शेती करा, निरोगी राहा, निरोगी खा आणि तुमच्या फॅमिलीला बी निरोगी ठेवा आणि तुम्ही स्वतःही निरोगी राहा। तर ही कशी वाटली संकल्पना नक्की कमेंटमध्ये कळवा आपल्याला। चला तर आता इथून पुढे आपण हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच म्हणतो सगळ्या शेतकरी राजाला असंच माझं विनंती आहे, उठ शेतकरी राजा जागा हो, निरोगी आयुष्याचा धागा हो। उठ शेतकरी राजा जागा हो, निरोगी आयुष्याचा धागा हो। चला तर